अखेर 50 वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या निळवंडेच्या पाण्याची प्रतीक्षा ही संपली आहे। निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील 185 गावांना निळवंडेच्या पाण्याचा लाभ झालाय। कालव्याची कामं पूर्ण झाल्यावर गावागावातील तलावात हे पाणी सांडलं जातंय। गावोगावी जलपूजन करून आनंदोत्सव साजरा होतोय। राहतामधील आशा खडके वाके गावातही भंडारा हे भरून वाहू लागलाय। त्यामुळे शेतकरी आनंदित झालेत आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। निळवंडे लाभ क्षेत्रातील 182 गावं जी आहेत गेल्या अर्ध्या शतकापासून निळवंडे पाण्याच्या प्रतीक्षेत होती। आता ती प्रतीक्षा संपलेली आहे। प्रत्यक्षात जे आहे ते निळवंडेचं पाणी जे आहे ते राहता तालुक्यामध्ये सध्या दाखल झालेलं आहे। निळवंडे लाभ क्षेत्रातील जे 182 गावं आहेत त्यांचा सिंचनाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सुटणार आहे। पाणी जे आहे ते दाखल झालं आहे। आज जलपूजन या पाण्याचं झालेलं आहे। पाण्याचं स्वागत जे आहे ते करण्यात आले आहे। आपण सध्या आहोत खडके वाके गावामध्ये आहे राहता तालुक्यातील। येथील सरपंच आपल्यासोबत आहे। काय सांगता येईल, पाणी तुमच्या गावात दाखल झालंय, काय आनंद आहे? विशेषतः जी 53 वर्षाची जी लोकांची चिंता होती, वाट बघत होती पाण्याची, ती आतुरतेने वाट बघत असताना आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री यांच्या माध्यमातून ती आज चिंता मिटलेली आहे। जो टँकरमध्ये ओळखला जाणारा तालुका होता, ग्रामीण भाग होता, आज तो टँकर मुक्त झालेला आहे। आणि जो स्थिती जी आहे, आम्ही ग्रामीण भागाची स्थिती ही सुलभ झालेली आहे तो विखे पाटलांमुळे। काय वाटतं, पाणी दाखल झालंय, काय फायदा होईल शेतकऱ्यांना? या पाण्यामुळे आमच्या 3 पिढ्या या पाण्याची वाट बघत होता, पण आज या पाण्यामुळे विखे पाटील साहेबांनी एक खडकेवाके गावासाठी, या शिर्डी मतदारसंघासाठी पाणी हे एक मेन साधन समजून आज शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे। म्हणजे नक्कीच निळवंडेचं पाणी जे आहे ते आता लाभ क्षेत्रात पोहोचलेलं आहे। अर्ध शतक म्हणजे 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी जो आहे तो हे पाणी पोहोचण्यासाठी लागलेला आहे। मोठमोठी राजकारण जी आहेत ते निळवंडे धरणावरती आणि या पाण्यावरती झालेली आहेत। 5 दशकापासून या पाण्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी आता कुठेतरी सुखावलेले आहेत। शेती जी आहे ते अत्याधुनिक पद्धतीने करताना त्यांचा जो मार्ग जो आहे पाण्याचा प्रश्न जो आहे तो सुटलेला आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, राहता अहिल्यानगर।